अमरावती जिल्ह्यातील मेघाडातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। चिखलदरा तालुक्यातील रेट्याखेडा इथं अवघ्या 15 दिवसांच्या बालिकेवर अघोरी उपचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। पोटफुगीचा त्रास बरा करण्याच्या नावाखाली तापवलेल्या विळानं बालिकेच्या पोटावर तब्बल 10 ते 12 चटके देण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मेघाडातील चिखलदरा पोलीस ठाण्याअंतर्गत रेट्याखेडा गावात अवघ्या 15 दिवसांच्या चिमुकलीवर अघोरी उपचार केल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार पोट फुगल्याचा त्रास होत असल्यानं बालिकेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू होते। मात्र गावातील 65 वर्षीय भुलई जामुनकर हिनं उपचाराच्या नावाखाली चुलीवर विळा तापवून या चिमुकलीच्या पोटावर 11 ते 12 चटके दिले आहेत। मेळघाट भागात या अघोरी उपचार पद्धतीला डम्मा असं संबोधलं जातं। या अमानुष प्रकारामुळे बालिकेला तीव्र वेदना झाल्यानं तिला तातडीनं सीमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच चिखलदरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण कुमार पाटील यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली। बालिकेच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मेळघाटमधील काही दुर्गम भागांमध्ये लहान मुलांच्या पोटफुगीसह इतर आजारांवर डम्मा देण्याची अंधश्रद्धेवर आधारित उपचार पद्धती आजही प्रचलित आहे। मात्र या प्रकारामुळे नवजात आणि लहान बालकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याचा धोका असतो। मागील 2 वर्षात मेळघाटात अशा स्वरूपाची समोर आलेली ही तिसरी घटना असून अंधश्रद्धा निर्मूलन आणि आरोग्याविषयी जनजागृतीची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे।